नमस्कार मित्रांनो, सध्या निर्भय बनण्याची आवश्यकता असल्याच्या चर्चा सुरू आहेत. निर्भय बनो हे आंदोलन सध्या सुरू आहे. निर्भय बनोच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी साहेब आणि ॲडव्होकेट असीम चौधरी कायदेतज्ञ हे जनआंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. आता काही जणांना असं वाटू शकते की बाबा हे भाजपच्या विरोधामध्ये बोलत आहेत. या निमित्तानं आपल्याला हे सांगितलं पाहिजे की जर सत्ताधीशाचं चुकत असेल, सत्ताधीश जे कोणी सत्तेवर बसलेले असतील, कुठल्याही पक्षाचे असो म्हणते, त्यांचं काही चुकत असेल तर त्यांचा विरोधी पक्ष म्हणजे सत्तेमध्ये असणारा जो सत्ताधारी पक्ष सध्या भाजप आहे, विरोधी पक्षांचं काम आहे ते की त्यांच्या चुका लक्षात आणून देणं, दुरुस्त्या सुचवणं आणि देशाचा गाडा सुव्यवस्थित पद्धतीनं चालणं. परंतु विरोधी पक्ष जेव्हा हतबल ठरतो, विरोधी पक्ष सक्षम पद्धतीने हे काही अविवेकी होत असेल, काही चुकीचं होत असेल, तर त्याच्या विरोधी पक्षांचा जो आवाज आहे तो कमी पडत असेल. कारण लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत आहे ती माणसं आपल्या पद्धतीनं निर्णय घेत असतात. तरी ते निर्णय जर खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या विरोधात जाणारे असतील तर अशा वेळी विरोधी पक्ष पण काही करू शकत नाही, हतबल ठरतो, त्यांच्या मताची संख्या कमी पडते. आता नोटबंदीचं उदाहरण आपण बघितलं. लोकशाही पद्धतीनं निर्णय झाला का हा प्रश्न आहे. तर लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सार्वजनिक निर्णय जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा लोकशाही पद्धतीने घ्यायचे असतात. ते होणं गरजेचं आहे. ही भावना आहे या आंदोलनामागे. ही एक अनेक भावना आहेत त्यापैकी एक. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहिती आहे की भ्रष्टाचाराचं समर्थन ना सत्ताधाऱ्यांनी करू नये, ना विरोधी पक्षांनी करू नये, ना जनतेने करू नये. ते काही समर्थनाचा मुद्दा नाहीच आहे. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यामुळं मग काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचं काय, मग आमचं चलू द्या की तेव्हाच काही म्हणल्या नाही की, असलं काही नाही. हे लक्षात ठेवा. कोणाचे पादलं तर वास घाण कोणाचा असतो ना, ते वास तर वासच आहे. त्याचं काय आपण समर्थन करणार नाही हो. पण सध्या काय चालू आहे, आता सध्या सत्ता आहे म्हणून त्याच्यावर बोलणं चालू आहे. लक्षात ठेवा. नाही तर ते पहिलंच अरे पहिलंच तसं होतं म्हणूनच तर तुम्हाला सत्ता दिली बाबा. नो, पहिलं काय केलं, पहिलं काय केलं. अरे पहिलं काही करण्यामध्ये ते कमतरता वाटत होती जनतेला, म्हणून जनता जनार्दनाने आपल्या हातामध्ये बहुमतानं संख्या दिलेली आहे. त्याच्याबद्दल काहीच नाही आता विषय. पण आपण आता सत्ताधाऱ्यात आणि सत्ताधाऱ्याबद्दल समाज बोलत असतो आणि तो भारतीय संविधानानं तसा हक्क जनतेला दिलेला आहे. तो बोलू द्या. तुम्ही जर आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल, दादागिरी करत असाल, तर असे आंदोलनं निर्माण होतात आणि ह्या जन आंदोलनानं या अगोदरी सत्ता उलटलेल्या आहेत. हे याची तुम्हाला विस्मरण होऊ देऊ नका. जयप्रकाश नारायणजी यांचं आंदोलन काही जणांना आता ते आठवतही नसेल. समग्र क्रांतीचा त्यांचा जो आवाज होता तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरलेला होता. अण्णा हजारे साहेबांचं आंदोलन बऱ्याच प्रमाणामध्ये काँग्रेसची सत्ता दूर ठेवायला मदत झालेली आहे. केजरीवालांचं आंदोलन आहे. रामदेव बाबांचं जसं आंदोलन उलथडून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं होतं. आता ही आंदोलनं झालीच ना.
त्या आंदोलनं का झाली त्याच्यावर आमचा काही तक्रार नाही, कारण त्या त्या काळात ती आंदोलनं होणार आहेत आणि त्या आंदोलनाला कोणाचं पाठबळ होतं ते काही लपून राहिलं नाही. तत्कालीन विरोधी पक्षातल्या काही लोकांचा त्याला सहभाग होता, त्याला सपोर्ट होता. ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे. पण आपलं ते बाबा ते लोकांचे ते कार्ट आत्ता सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ज्या आहेत त्या आम्ही त्या व्यक्त करत आहोत. आता भ्रष्टाचाराच्या संदर्भात मी अगोदरच सांगितले की कोणी समर्थन करू नये, केलं नाही पाहिजे. आता काय चाललंय, प्रश्न इथं आहे. काही भक्तांना तरी आवडणार नाही, पण भक्तांना आम्ही विनंती करतोय की आपण यांना सांगा की बाबा कोणाचा पण भ्रष्टाचार असू दे, त्याचं समर्थन सत्ताधीशांनी करू नये असं तुम्ही सांगा त्यांना. आता उदाहरण सांगतो. राष्ट्रवादी पक्षांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवला सन्माननीय भाजपच्या प्रमुखाने, उद्घोषणा केली. मोदी साहेबांचाही उद्घोष आपण ऐकला. ज्या विरोधात आरोप केले गेले त्यांनाच आता सत्तेत घेतल्या गेलं. हा मुद्दा चुकीचा आहे. म्हणजे विरोधात असणारं गुड आणि आपल्याकडे आलं की गुड म्हणजे चांगलं, आणि ते म्हणलं तर चुकीचं. या अर्थानं तो गुड हा शब्द वापरला. म्हणजे आपल्याकडे आलं की गुडी सगळं गुडी चालू, आणि तिकडे आलं की सगळं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही जन आंदोलनामागची भावना आहे आणि पब्लिकची भावना आहे, हे आपण समजून घ्या. त्यामुळं असं काही करायचं नाही. तर जे काही चुकत असेल त्याला करा, त्यांचा शिक्षा काय करायची ते करा. पण आपल्या पक्षातले काय धुतल्या तांदळासारखे आहेत का, याचा जरा शोध घ्या ना बाबांनो. आम्ही विरोधी पक्षातले सगळे धुतल्या तांदळाचे आहेत असा आमचा दावा नाहीये, आमचं म्हणणं नाहीये. तुम्ही तो शोध घ्या, आमचं काम नाही ते शोध घ्यायचं, ते तुम्ही शोध घ्या. आणि तुमच्यातल्याचंही तुम्ही शोध घ्या. तुमच्यासाठी काही यंत्रणा आहेत ना, ईडी यंत्रणा आहे ना, ईडी, CID, पोलीस यंत्रणा, हे सगळं यंत्रणा आहे ना बाबा. त्यांचं ते काम आहे. पब्लिकला काय, पब्लिक फक्त मतं मांडते आणि मतं तयार करते. मग ते विरोधी पक्षाच्या विरोधातही करू शकते आणि सत्ताधाऱ्याच्या विरोधातही करू शकते. पब्लिकला तुम्ही म्हणू शकणार नाही तुम्ही आमच्या विरोधात का बोलत आहात, कारण हे देश प्रजासत्ताक आहे, प्रजेची सत्ता आहे, हे आपण लक्षात ठेवा. कारण तुम्ही सुद्धा निवडणुकीच्या काळात म्हणता ना, जनते का सेवक हूं मैं, नौकर हूं मैं चौकीदार हूं मैं. चौकीदार राहा ना बाबा, काही हरकत नाही. या देशाचं संरक्षण करण्यासाठी लाखो चौकीदाराची गरज आहे या देशाला. या देशामध्ये आम्ही कधीच धर्मांध, मग कोणत्याही धर्माची धर्मांधता असू दे, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधामध्ये कोणी बोलत असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे मूल्य जोपासलेच पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, आपला देश हा आपल्या देशाचे नागरिक हे विविध धर्माचे आहेत. आपल्या देशाचे नागरिक हे विविध धर्माचे आहेत आणि विविध धर्माच्या नागरिकांचं कर्तव्य आहे की भारतीय संविधान मानणं, भारतीय संविधानाच्या तत्वानुसारच आपला आचार आणि विचार ठेवणं. माझ्या धर्मग्रंथात असं आहे म्हणून मी असं वागतो हे चालणार नाही. लक्षात ठेवा, ह्या देशातला सर्वोत्तम ग्रंथ हा भारतीय संविधान मानून त्या संविधानानुसारच आपल्याला चालावं लागेल. लक्षात घ्या, तुमची धर्मांधता, कोणाला असं वाटत आहे की आम्ही हिरवाचं राज्य आणू, कोणाला भगव्यांचं राज्य आणू, कोणाला निळ्यांचं राज्य आणू, असं नाही. तिरंग्याचं
तिरंगाचं राज्य राहिलं पाहिजे, कोणत्याही रंग्याचं नाही ना फिरंग्याचं नाही. ही भूमिका या आंदोलनामध्ये सहभागी होताना आमची आहे. लक्षात ठेवलं पाहिजे. तुमचा धर्म तुमच्या घरात सांभाळा, तुमचा धर्म तुम्ही तुमच्या घरात बाळगा. त्याचा नंगानाच कोणत्याही धर्माचे आणि रस्त्यावर करता कामा. कारण धर्मनिरपेक्षता हे तत्व म्हणजे तुमच्या धर्मातल्या नुसार वागायचं तत्व नाही. तुमच्या धर्मात यांना नष्ट करा त्यांना नष्ट करण्याच्या आज्ञा असतील, म्हणजे देव न मानणाऱ्याला समजा किंवा अल्ला न मानणाऱ्याला समजा त्याला नष्ट करण्याच्या आज्ञा आहेत समजा तुमच्या धर्मग्रंथामध्ये. म्हणजे काय नष्ट करून टाकता का? या देशामध्ये नास्तिकांना जसं जगता येते तसंच आस्तिकांनाही जगता येते. आस्तिकांनी आस्तिकाच्या पद्धतीने वागावं, पण आस्तिकांनी आस्तिकाच्या पद्धतीने वागताना संविधानाच्या तत्वाची पायमली होता कामा नये, या दृष्टिकोनातून तुम्हाला वागावं लागेल. आणि नास्तिकाने देखील ज्या धर्माचे लोक त्यांच्या श्रद्धा त्यांच्या वैयक्तिक जीवनात बाळगत असतील, त्याचा समाजाच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक गोष्टीवर जर दुष्परिणाम होत नसेल किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनावर जर दुष्परिणाम होत असेल, ते त्यांच्या घरामध्ये त्यांच्या श्रद्धा बाळगत असतील आणि त्या श्रद्धा बाळगण्याचा कोणावर दुष्परिणाम होत नसेल, तर त्या श्रद्धा त्यांना बाळगण्याचं स्वातंत्र्य घटनेनं दिलेलं आहे. पण हे धर्माचं स्वातंत्र्य देत असताना त्यांना दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणता येत नाही. या भूमिकेचं या निमित्तानं समर्थन आम्ही करत आहोत. हे संविधान बचाव म्हणजे हे बचाव आहे. संविधान बचाव म्हणजे धर्मांधता बचाव असं नाही. आणि धर्मांधता फक्त हिंदूची धर्मांधता म्हणजे धर्मांधता आणि दुसऱ्यामध्ये धर्मांधता नाही असं नाही. सगळ्यांकडे धर्मांधता आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये ते नष्ट झाली पाहिजे. आणि धर्मनिरपेक्षता हे तत्व आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे तत्व व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही अशा पद्धतीचे लोक आंदोलनं झाले पाहिजेत, केले पाहिजे. हा या आंदोलनामध्ये सहभागी होताना आमची भूमिका आहे. नाहीतर काही जणाला वाटेल की मग या मोदी साहेबांना बाजूला करून तुम्हाला एकानं मेसेज टाकला, तर मग मोदी साहेबांना बाजूला करून त्या परकीय धर्मांच्या लोकांना काही आता दिल्लीच्या तख्तावर बसवणार आहात का? हा लक्षात ठेवा तुम्ही, असा कुठलाच उद्देश नाही. आणि आम्हाला कुठल्याही पक्षाचा द्वेष नाही, पक्षाचा विरोध नाही. पक्षांच्या जे काही चुकीचे ध्येय धोरण आहेत त्यांच्या विरोध करण्यासाठी आहे. आणि आता राहिला विषय, हे काही मतदान नाही, मतदान करून घ्यायचं चाललं नाही ना. तुम्ही तुमच्या निवडणुकीमध्ये कोणाला द्यायचे त्यानं ठरवा ना. विषय फक्त समाजामध्ये या विषयाची जाणीव जागृती व्हावी आणि एक भारतीय नागरिकाचं कर्तव्य म्हणून जे काही बाबी चुकत आहेत त्या मांडण्यासाठी हे आंदोलन आहे. तुम्हाला लोकशाही 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जर मोदी साहेबांचे ध्येय आणि धोरणं जर योग्य वाटत असेल तर निवडून द्या. आंदोलनाचा उद्देश काही तिथं काही जबरदस्ती थोडीच आहे. मतदान हे देशा निर्भयपणे करता येते, निर्भयपणे आपल्याला करता येते. आता राहिला दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा की आपण जे या आंदोलनाच्या संदर्भानं आणखीन 1-2 मुद्दे मी आपल्या संदर्भात ठेवणार आहे. काही जण म्हटले कुठल्याही राजकीय पक्षाच्या सदस्यांनी, कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने याला सपोर्ट वगैरे, तुमचं काही त्याच्यात वर्चस्व दिसता कामा नये, तुम्ही याच्यात येता कामा नये वगैरे. तर एक लक्षात ठेवा, भारतीय कुठल्याही पक्षाचा माणूस असू दे, कुठल्याही धर्माचा माणूस असू दे, ते पहिल्यांदा भारतीय नागरिक आहे. आणि भारतीय नागरिक म्हणून तो कोण्याही एखाद्या चांगल्या विचाराचं समर्थन करू शकतो, चुकीच्या विचाराला विरोध करतो. मग तो कुठल्याही पक्षाचा धर्माचा माणूस असू शकतो ना. मग त्यामुळे या आंदोलनामध्ये कोणत्याही पक्षाने सहभागी होऊ नये वगैरे असं नाही.
तर कुठल्याही पक्षाने, भाजपच्याही पक्षाला असं वाटलं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, की हे जे निर्भय बनो आंदोलनाचे मुद्दे योग्य आहेत, त्यांनी समर्थन करू शकतात, ते सुद्धा सहभागी होऊ शकतात. असं काय, सगळ्यांसाठी हे आंदोलन आहे. ही भावना लक्षात आपण ठेवली पाहिजे. आणि लोक आंदोलनं जर या देशामध्ये, मग कोणाची सत्ता असू दे, जे चुकीचं असेल याच्या संदर्भात लोक आंदोलनामध्ये झाली पाहिजे. देशातले लोक आंदोलनं असतील तरच देश टिकेल, कारण या देशाचं संविधान टिकेल. पण हे विरोध करत असताना सुद्धा आपण निर्भय आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांनी सुद्धा या देशाच्या सन्माननीय पंतप्रधान आहेत, तर त्यांच्याबद्दलचे अपशब्द कोणी वापरू नये. कारण आपल्या संविधानाने कोणत्याही व्यक्तीची अप्रतिष्ठा करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलं नाही. आपल्याला विरोध करता येतो, हे चुकलं आहे असं म्हणता येते, हे चुकीचं आहे असं म्हणता येते. आणि तुम्ही साधारण पद्धतीने जे काही चुकलं ते मांडू शकता, त्याच्याबद्दल न्यायालयात जाऊ शकता, त्याबद्दल तुम्हाला संघटित होण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटित होऊन आंदोलनं करू शकता. पण कोणाच्याही भावना दुखेल असे, कोण्याही धर्माच्या भावना, कोण्या व्यक्तीच्या भावना, कोणत्या संस्थेच्या भावना दुखविल असे अपशब्द आपण वापरू नये, अविवेकी स्वरूपाचं बोलू नये. यातून काय होते, वातावरण एक प्रकारचं दूषित होऊ शकते. दूषित वातावरण आपण न करता लोकशाही मार्गानं हे आंदोलन जावे. आपण शब्दानं, शास्त्रानं आणि कायदेशीर मार्गानं हे आंदोलन पुढे गेलं पाहिजे. हीच या आंदोलनाची पण भूमिका आहे. पण कोणीही यामध्ये विवेकी पद्धतीनेच याचा मध्ये सहभागी व्हावं. आणि आपण कुसुम सभागृहामध्ये हे जे 30 सप्टेंबरला जे साठी विश्वंभर चौधरी साहेब आणि असीम सरोदे साहेब या ठिकाणी येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि त्यांनी इथे येऊन जी भूमिका मांडणार आहे, त्या भूमिकेबद्दल विरोधी पक्षांनी, यांना आवडत नसेल त्यांनी सुद्धा ऐकावं. आणि याचं काय चुकलंय ते सुद्धा समाजामध्ये ठेवावं तुम्ही सुद्धा, म्हणजे त्यांना सुद्धा दिशा मिळू शकते. त्यामुळे 30 सप्टेंबर 2023 रोजी 5:30 वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे आपण सहभागी होण्याचं आवाहन मी आपल्याला करत आहे. धन्यवाद.